हाय नमस्कार. आज आपण आहोत सुमित महाडिक यांच्या ब्लॉगमध्ये. चला सुरुवात अशी करूया. मी दाखवतो आमची छोटीशी मनुमाऊ. हिचं नाव आम्ही ठेवलं आहे मिमी, कारण की नुसती म्याव 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 करत करत डोक्याचा भुगा करते. आणि हिला मी अडॉप्ट केलेलं रस्त्यावरून, आणि आता ती एवढी मोठी झालेली. आणली तर एवढं छोटूसं पिल्लू होतं, खूप त्रास द्यायचं, पण ठीक आहे आता नुसतं खातं पितं आणि आराम करतो. तर ही आमची मिमी. आयुष्य असावं तर असं, राईट? ओके. तो मी आलो आहे घेऊन एक दुसरा टॉपिक, ज्याचं डिस्कशन मला तुमच्यासोबत करायचं आहे. तुमच्याबरोबर असं होतं का म्हणजे मोस्टली जे सेन्सिटिव्ह लोक आहेत त्यांना ही गोष्ट कदाचित जास्त कळेल. असं कधी झालं की तुम्ही असे बसले आहेत आणि सडनली कुणीतरी टोन मारला आणि म्हणाले की अरे यार हा तसाच आहे किंवा तो तसाच आहे, किंवा आउट ऑफ बॉक्स गोष्टी होतात कधी कधी. म्हणजे मी इन जनरल बोलतो. विल गो इन डिटेल द मोमेंट यू टॉक अबाउट दिस इन कॉमेंट्स. आपण डिटेलमध्ये जाऊ की एक्झॅक्टली मला म्हणायचं तरी काय. ठीक आहे, तर स्टार्टिंगला थोडंसं नाही कळणार, पण जर लक्ष दिलं तर कळेल. चला, तर मला एक सांगा, तुमच्यासोबत असं झालं आहे का कधी की तुम्हाला खूप गोष्ट अशी करायची आहे आणि तुम्ही ती करताय. यू आर इन स्ट्रगलिंग फेज, बट तुम्हाला समोरच्यांना ते सांगता येत नाही आहे किंवा समोरच्याला त्याला ती गोष्ट कळत नाही आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जॉब करायचा नाही, तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा आहे, तुम्ही फाइंड आउट करताय ही वे ती वे, आणि सडनली समोर नातेवाईकांकडून आपल्याला सांगण्यात येते अरे ही वॅकन्सी आलेली आहे, 20-30 हजार रुपये देतात, तू लागून घे लवकर. ठीक आहे, फाईन. आपण अशा वेळी काय करतो? तर काय करतात तुम्ही अशा वेळी सांगा मला, की तुम्ही भांडणार की तुम्ही डिरेक्टली बोलणार? नाही, तर ऐकून घ्या. पहिली असते त्यांची काळजी, जे तुम्हाला काळजीपोटी बोलतात. सेकंड, तुम्हाला अजून त्यांनी ओळखलं नाही आहे, तुमचा पोटेन्शियल अजून बाहेर आला नाही आहे, त्यामुळे थांबा, जास्त विचार करू नका. तुम्ही जस्ट फाइंड आउट युअर ओन वे. इट्स स्लोली स्टेडी विन्स, दॅट इज अ थिंग. पण आजकाल माहिती ना, सगळीकडे ससाची रेस चालू आहे. पळा पळा पळा, या टायमाला लग्न करा, या टायमाला मुलंबाळा हवं, या टायमाला घर हवं, या टायमाला हे हवं, भरपूर काही गोष्टी, राईट? पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण विसरून जातो आपला मीपणा, की आपण एक्झॅक्टली कोण आहोत आणि काय करतोय. सगळे धावतात म्हणून आपण पण धावायचं का, आणि ते पटतंय का? आणि जरी धावलो तरी रात्री जेव्हा झोप लागणार तेव्हा तो विचार असणारच ना. त्यापेक्षा लोकांचं 4 लोक बोलत राहतात, राईट? पण ती 4 लोक कुठे आहेत? इमॅजिनरी असतं बाळा, नो, इमॅजिनरी असतं सगळं. 4 लोक कुठेही नसतात. हे तुमचं डोकं आहे आणि हे तुम्हाला शिकवलेलं असतं, अरे की हे करायचं आहे, ते करायचं आहे आणि हे झालंच पाहिजे. नाही, टेक अ डीप ब्रीथ, शांत व्हा. तुम्हाला जे करण्याची इच्छा आहे ते करण्याचा ट्राय करा. हो, डेडलाईन असेल किंवा खूप सारे प्रॉब्लेम असतील, पण दटून राहा, सदैव दटून राहा शेवटपर्यंत. कारण की माझ्या मते ठीक आहे, सक्सेस इज अ जर्नी. म्हणजे आपण जे म्हणतो ना, मी जिंकलो, मी घर घेतलं, मी गाडी घेतली, हे मोबाईल घेतला, माझ्याकडे आयफोन आहे, EMI चालू आहे, प्रॉब्लेम्स आहेत, भरपूर आहेत ना. मग ॲट द एंड व्हॉट वी वॉन्ट इज, शेवटी आपल्याला लागतो पीस ऑफ माइंड. येस नो? पीस ऑफ माइंड असेल तरच आपण लाईफमध्ये गोष्टी करू शकतो, अदरवाईज काहीही करू शकत नाही. जरा थांबा 2 मिनटं, स्वतःला विचार करा. ठीक आहे, वेळ लागेल, लोक बोलतील, ताणे मारतील, खूप बोलतील, ऐकण्याची हिंमत ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा, आणि जसं चाललं तसं चालून द्यायचं आहे तर वेल डन, तुम्ही मशीन आहात, चांगली गोष्ट आहे. आणि ज्यांना ह्या गोष्टी पटते की हा काहीतरी करायचं आहे तर करा. थोडेसे प्रॉब्लेम येतील, पण शेवटी तुम्ही सक्सेसफुल व्हाल. तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहाल, स्वतः सांगू शकाल यस मी केलं आहे ते. ठीक आहे, पण जास्तही अभिमान असावा, जास्तही इगो नसावा, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. तर कोणाला या गोष्टीचा अनुभव आला असेल, ही खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, असं कोणी कमेंट जास्त डिरेक्टली करणार नाही, पण कोणाला बोलायचं असेल या गोष्टीवरती, यू कॅन कमेंट. आय एम देअर टू टॉक विथ यू गाईज. ओके, सो हिअर वी कम्प्लीटेड द सेकंड ब्लॉग, अ शॉर्ट सिरीज वेअर वी टॉकिंग अबाउट द थिंग्स, ज्याच्यावर आपण म्हणजे मी या सिरीजमध्ये अशा गोष्टी बोलणार आहेत ज्या नॅचरल आहेत किंवा काय आहेत, असं कनेक्शन फील करायचं आहे मला तुमच्यासोबत. ठीक आहे, चलो भेटूया लवकरच.